जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचे चैतन्य आत्मन हे चॅनल आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 64वा दिवस, 5 मार्च 2026 गुरुवार. चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करू. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपणास सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथातील 3ऱ्या दशकातील 3रा समास, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर
कदा नावडे हरिकथा या शब्दांनी 11व्या ओळीची सुरुवात होत आहे. तर आज तिथूनच आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा स्नान संध्या मने वृथा कासया करावी अभिलाषे सांची वित्त स्वये करी विश्वासघात मर्दे मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरिले करू नये तेची केले महापाप स्त्री केली परी धाकुटी धीर न धरवेची पोटी विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली माय बहीण न विचारी झाला पापी परद्वारी दंड पावला राजद्वारी तरी पालटेना परस्त्री देखताची दृष्टी अभिलाष उठे पोटी अकर्तव्ये हिंपुटी पुन्हा होय ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले तेने दोषे दुःख भरले अकस्मात अंगी व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे दुःखे सर्वांग कुटले नासिक अवघेची बैसले लक्षण जाऊन झाले कुलक्षण देहास क्षीणता आली नाना व्यथा उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने म्हणजे हरिकथा कधी आवडत नाही या शब्दांनी आपण आजच्या वाचनास मराठीतील वाचनास सुरुवात करूया. हरिकथा कधी आवडत नाही. देवाची आवश्यकता त्याला नसते आणि तो म्हणतो की विनाकारण स्नान संध्या कशासाठी करायची. दुसऱ्याच्या वस्तूचा अपहार करून धन साठवितो. त्यासाठी बेडरपणाने विश्वासघातही करतो. तारुण्याच्या मदाने उन्मत्त होतो. अंगात तारुण्याचा मद संचारला. इंद्रिय निग्रह करवत नाही. मन आवरत नाही म्हणून करू नये तसले महापाप करतो. दुसरी बायको केली पण ती लहान त्यामुळे त्यास दम निघेना. शेवटी विषयासक्तीमुळे जात गोताची किंवा वडील धाकटेपणाची ओळख विसरला. आई बहिणीचा विचार ठेवला नाही. परद्वार करणारा पापी बनला. या पाप कृत्याबद्दल राजशासनही भोगले तरी पण दुष्कृत्य करण्याचे सोडित नाही. परस्त्री पाहताच तिच्याविषयीची पापबुद्धी मनात उत्पन्न होते आणि दुष्ट कर्मामुळे शासन पाहून परोपरीचे दंड भोगून पुन्हा कष्टी होतो. अशा प्रकारे पुष्कळ पाप केले. शुभाशुभ चांगले वाईट काही पाहिले नाही. त्यामुळे शरीरात एकदम दुःखे उद्भवली. नाना व्याधी उद्भवल्या. स्वतः केलेले दोष त्याला लवकरच भोगावे लागून सर्वांग रोगग्रस्त झाले. तो क्षयरोगी झाला. सगळे अंग दुःखाने फुटले. सर्वांगावर व्याधी फुटली. नाक बसले. सुरूप होता तो विद्रूप झाला. देह क्षीण झाला. अनेक दुःखे उद्भवली. तरुणपणाची शक्ती जाऊन प्राणी अगदी खंगून गेला. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढच्या भागात.
जय जय रघुवीर समर्थ.